मनुष्य आणि प्राणी यांच्यातला संघर्ष अगदी पूर्वापारपासूनचा तो आजही सुरूच आहे. आणखी किती काळपर्यंत तो सुरू राहील ठाऊक नाही. पण आता वेळ आलीये यातून सामंजस्याने मार्ग काढण्याची. संध्याकाळी 7 नंतर या परिसरामध्ये बिबट्याची थोडी दहशत निर्माण झालेली आहे. मी असं बोलू इच्छितो की मी 6 वाजता गणेश मंदिराच्या तिथं येत असताना उजेड असतानाच माझ्यावर हल्ला केला आणि माझ्या पायाला हे जखम झाली. वारंवार इथं दिसतं लोकांना, त्याचे बछडे वगैरे घेऊन ज्या वेळेस तो फिरतो ना त्यावेळेस इथं दिसतो सगळ्यांना. तुम्ही हे जे बिबटे पकडून नेताय, मग सरकारने जे बिबटे सांभाळवेत ना जिकडे जनते सोडण्यापेक्षा, ते सरकार का सांभाळत नाही? जो मी माणसावर भरोसा करू शकत नाही, मी त्या बिबट्यावर भरोसा करू शकतो. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर मधलं हे संघर्ष नाट्य. पश्चिम घाट क्षेत्रातील हे एक कृषीप्रधान क्षेत्र. महाराष्ट्रातल्या हरित क्रांतीमुळे विकासाची गंगा इथेही झुळझुळू लागली. शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊसासारख्या नगदी पिकाकडे वळला आणि गावालगतच्या या ऊसाच्या फडातच पडली मानव आणि प्राणी यांच्यातल्या संघर्षाची पहिली ठिणगी. याच जुन्नरच्या भूमीत कोणे एकेकाळी इतिहासाची बीजं रोवली गेली. जेव्हा इथं शिवनेरी किल्ल्यावर केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर साऱ्या भारतभूला भूषण ठरलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवनेरीची शिखरं, जुन्नरचा हा गौरवशाली इतिहास जगाला अभिमानानं सांगत आहेत. पण 21व्या शतकात हे जुन्नर पुन्हा एका नव्या संदर्भात प्रसिद्धीला आलं. ते इथल्या मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कथेमुळे. जुन्नरच्या या भूमीवर अधिकार कोणाचा, मानवाचा की बिबट्याचा? या यक्ष प्रश्नाभोवती ही संघर्ष कथा फिरतेय. जे बिबट्या जिथं आहे तिथं राहिला तर चांगला. याचं कारण सांगतो तुम्हाला, कारण 15 ते 17 वर्ष एक बिबट्या एका भागात राहतो. तो आपला प्रदेश तयार करतो. तो बिबट्या तुमचा असतो, तुम्हाला ओळखणारा असतो. त्याला माहीत असतं की कुठं जायचं, लपायचं कुठं, शेतकऱ्याची येण्या जाण्याच्या वेळा सगळं माहीत असतं त्याला. पण काय होते, ते ओळखीचा बिबट्या आपण नेमका पिंजऱ्यात पकडतो आणि दुसरीकडे सोडतो. निसर्ग संपन्न सह्यागिरीच्या परिसरातलं हे नितांत सुंदर नेत्रसुखद दृश्य. अरेच्या, हा तर साक्षात व्याघ्रेश्वर. आधुनिक काळात अशा प्रकारे वाघोबाला कोणी वंदन करत असेल यावर विश्वास बसत नाही ना. पण पश्चिम घाटातल्या जुन्नर तालुक्यातल्या या आदिवासी भागात आजही लोक वाघाला देव मानतात. वाघोबा हा आपला जिवलग दोस्त अशाप्रमाणे आपल्याला सपोर्ट करतो. म्हणजे जो जंगलाचं पण राखण करतो आणि त्याचबरोबर आपलं सुद्धा राखण तो करतो. आणि आपल्याला जे पुढं काही
पर्यावरणाच्या दृष्टीने जो माणूस करू शकत नाही तो हा प्राणी करू शकतो आणि जंगलाचं तोडीपासून रक्षणाचं काम तो मोठ्या प्रमाणे करतो. बिबट किंवा बिबट्या हा प्रथम श्रेणीतला एक वन्य पशु गणला जातो. वाघाप्रमाणे भासणारा पण मूलतः अत्यंत लाजाळू, भित्रा असा बिबट्या छोट्या छोट्या प्राण्यांची शिकार करून आपली भूक भागवतो. माणसावर जाणून बुजून हल्ला करणारा असा तो आक्रमक प्राणी नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बदलत्या परिस्थितीशी तो जुळवून घेणारा आहे. म्हणूनच 1999 ते 2004 या काळात जुन्नरच्या परिसरात ऊसाची शेती बहरू लागली तेव्हा बिबट्यानं तेच आपलं आश्रयस्थान बनवलं. डॅम झाल्यामुळे इथे ऊसाची शेती वाढली मोठ्या प्रमाणात. मग बिबट्याने ऊसाचं जे शेत आहे तेच आपलं आश्रयस्थान, निवारा हे मान्य केला आणि त्यांच्या सवयीनुसार मग तिथे शेजारी त्याला रानडुक्कर असेल त्या ऊसातून मिळू लागलं. त्याच्यानंतर बकऱ्या असतील किंवा शेतकऱ्यांची इतर कोंबड्या असतील. आणि बिबट्याचं खाणं हे तो खेकडे खातो, बेडूक खातो, व्हरायटी ऑफ वस्तूयात ज्या दिसतात त्या निसर्ग जीवजंतू ते खातो आणि त्याच्यावर त्याची उपजीविका करतो. पाण्याची मुबलकता होतीच, जोडीला शेतकऱ्यांच्या कोंबड्या, कुत्री, बकऱ्या, वासरं यासारख्या पशुधनावरही तो डल्ला मारू लागला. क्वचित प्रसंगी माणसांवरही हल्ले होऊ लागले आणि पंचक्रोशीत बिबट्याची दहशत पसरली. आता एक गोष्ट पक्की की शेतकरी आपलं शेत सोडू शकत नाहीत किंवा लागवड थांबवू शकत नाहीत. तसंच बिबट्याला देखील अन्य पर्याय नाही. म्हणूनच संघर्ष अटळ आहे. आता यातून मार्ग कसा काढायचा हे केवळ बुद्धिवान मानवाच्याच हाती आहे. आपत्कालीन परिस्थितीत मला तुम्हाला हे सांगायचं आहे की बिबट्याला कधीही जाऊन डिवचवू नका, त्याच्या पाठलाग करू नका किंवा त्याला दगडधोंडे मारू नका. कृपया जिथं काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते म्हणजेच रेस्क्यूची परिस्थिती निर्माण होते तिथं गर्दी गोंधळ बिलकुल करू नका. तिथं कमीत कमी लोकांनी किंवा त्वरित वनविभागाला कळवा की जेणेकरून वनविभाग तिथे येऊन त्या आपत्कालीन परिस्थिती हँडल करेल किंवा त्या आपत्कालीन परिस्थितीशी तो सामना करतील. जेव्हा ऊस तोडणीचा हंगाम सुरू झाला आणि हा संघर्ष शिगेला पोहोचला तेव्हा बिबट्याचं काय करायचं हीच समस्या होती शेतकऱ्यांची, गावकऱ्यांची आणि वनविभागाची सुद्धा. तातडीचा उपाय म्हणून काही बिबटे पकडून त्यांना दूरवर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जंगलात सोडण्यात आले. मात्र बिबट्यांना दूरवरच्या जंगलात सोडल्यामुळे इथली समस्या काही सुटली नाही. बिबटच्या बाबतीत काय होतं, एका ठिकाणी जर पकडला तो हॅलो स्पेस तयार होते आणि ती स्पेस तयार झाली ती ऑक्युपाय करण्यासाठी बाहेरचे 2-3 बिबट 4 बिबट तिथे येतात आणि प्रॉब्लेम जो आहे त्याची ग्रॅव्हिटी 1 पट असेल तर ती आणखी 4 पट वाढते. जुन्नर परिसरातल्या या समस्येच्या निवारणासाठी दिल्लीच्या वाईल्ड लाईफ SOS संस्थेनं मदतीचा हात पुढे केला. अशा प्रकारे 2009 सालापासून ते आजतागायत ऊसाच्या शेतात सापडलेल्या अशा अनेक बिबट बछड्यांना त्यांच्या मातेकडे सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात या टीमला यश आलं. ही यशोगाथा आहे जुन्नर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी डॉक्टर देशमुख आणि त्यांच्या टीमसोबत हाती घेतलेल्या अभियानाची. ती संबंधित आहे मादी बिबट आणि तिच्या पिल्लांशी. मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या अपत्याची तत्परतेने काळजी घेतो त्याचप्रमाणे प्राणी देखील आपल्या पिलांबद्दल फार संवेदनशील असतात. जुन्नरच्या बिबट बचाव टीमने हे वास्तव समजून घेतलं. ऊसाच्या शेतात सापडलेली बिबट्यांची पिलं
त्यांनी उचलून न नेता तिथेच ठेवून दिली. थोड्या वेळातच मादी बिबट पिलांना शोधत तिथे पोहोचली आणि त्यांना घेऊन ती दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी पोहोचली. ऊसामध्ये काय तर थंडावा असतो आणि थंडावामध्ये इकडनं त्यांना जंगलात स्ट्रगल करावं लागायचं जगण्यासाठी. इथे ऊसाच्या शेतीमध्ये त्याला स्ट्रगल करायची गरज भासलेली नाही आणि स्ट्रगल नसल्यामुळं त्याची 4 पिलं झाली तर चारीची चारी जगत आहेत. आणि वरच्या भागात काय व्हायचं, जेव्हा ही धरणं नव्हती तेव्हा त्याची 4पैकी 2 पिलं मरायची, 2 जगायची आणि कॅट फॅमिली असल्यामुळे कदाचित ते स्वतः खाऊन घ्यायची. पिलांशी झालेली ताटातूट हेच मादी बिबट हिंस्त्र बनण्याचं कारण असतं, हे सत्य यातून उलगडलं. जेव्हा आई आणि मुलं, पिलं आणि मादी याच्यात कॉन्फ्लिक्ट कधी सुरू होतात, जेव्हा त्या दोघांची ताटातूट आपण करतो, 2 ठिकाणी त्यांना नेतो, त्यावेळेला खरं तर त्यांची कॉन्फ्लिक्ट ती मादी सुरू करते. कारण तिची पिलं असतात, तिचा आईचा जीव असतो आणि तो आईचा जीव त्या पिलांना सांभाळण्यासाठी 2 वर्षापर्यंत सतत त्याला मोठं करण्यासाठी, त्यांना शिकवण्यासाठी प्रयत्न करत असतो. परंतु माणूस काय करतो, त्यांची ताटातूट करायचं. त्याच्यामुळं त्या काळात कॉन्फ्लिक्ट मोठ्या प्रमाणात निर्माण झालं होतं आणि त्यांना पकडायची गरज भासली होती. वनविभाग जुन्नर यांनी या भागातली तीव्र संघर्षग्रस्त गावं निवडली. ह्या गावातल्याच काही लोकांना एकत्र घेऊन गावात ग्रामस्थ बचाव समिती स्थापन केली. त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण दिलं. विशेष म्हणजे लोकही यासाठी विनामोबदला काम करण्यासाठी पुढे आले. अशा प्रकारे जुन्नर भागात आता जवळपास 75 जणांची टीम मानव बिबट संघर्ष निवारण्याच्या कार्यासाठी सज्ज आहे. मानव आणि बिबट यांच्यातला दुवा ठरली आहे ही ग्रामस्थ बचाव समिती. आपल्याच गावातला माणूस बिबट्याबद्दल काही वेगळं सांगत असेल तर गावकऱ्यांवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. कारण हा आपल्यातला आपला माणूस आहे अशी त्यांची त्यामागे भावना असते. बिबट्या आज जगला पाहिजे. आज जंगलं कमी होत चालली आहेत. मग बिबट्याचं संरक्षण कोण करणार? आपण एक भारताचे नागरिक आहोत. आपण बिबट्यांचं संरक्षण केलं पाहिजे. बिबट्या आहे तर आपण आहे, तर आपण आहे तर जीवन आहे. जीवन हे सुंदर आहे. या जीवनामध्ये प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. बिबट्या हा सुद्धा एक प्राणी आहे, त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. त्याचा आपण हा अधिकार का हिरावून घेऊ शकतो? हा बिबट्या काय आहे त्या प्राण्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती असणं आवश्यक आहे. बिबट्या झालं, वाघ झालं, एखाद्या जर जंगलात असेल कोणाची जायची हिंमत होते का? बिबट्या पण घाबरट प्राणी आहे. तुम्ही म्हणा डॉक्टर साहेब काही पण सांगतात, बिबट्या कुठं घाबरट प्राणी, आम्हीच भीतो त्याला. पण बिबट्या सुद्धा घाबरट प्राणी आहे. जर बिबट्या घाबरट नसता तर जुन्नर तालुक्यात रोज एक मानवी हल्ला झाला असता. बिबट्या 1 ते 4 पिलं देतात. तर या प्राण्याला कुठंतरी अभय द्यावं, कारण हा निसर्ग चक्रामधला एक सर्वात मोठा भाग आहे. बिबट्याविषयी सकारात्मक जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. काही विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून बिबटदूत म्हणजे लेपर्ड अँबॅसेडर बनवण्यात आले. असे सुमारे 100 विद्यार्थी बिबट्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा याबाबत जनजागृती करतात. या मुलांमुळे त्यांची संपूर्ण कुटुंब देखील या चळवळीशी आपोआप जोडली गेली आहेत. आमचे बिबटदूत जे आम्ही तयार केलेत, नवीन शाळेवरची मुलं आहेत, ती आईवडिलांना कन्व्हिन्स करतात. बिबट हा आपण मित्र आहे, मित्र कसा आहे ते समजून सांगतात. त्यांना आपण एज्युकेट करू आणि पालक हे आम्ही सांगण्यापेक्षा त्यांच्या मुलांचं जास्त ऐकतात. कुठलाही माणूस असेल तो मुलांचं जास्त ऐकतो. तर त्याच्यामुळं झालं काय, हे कॉन्फ्लिक्ट कमी होण्यास त्या बिबटदूतांचा आम्हाला फार मोठी मदत झालेली आहे. सह्याद्रीच्या डोंगर पठारावरील या आदिवासी शाळेतल्या विद्यार्थ्यांना देखील या मोहिमेत सहभागी करून घेतलेलं आहे. आणि एवढंच नव्हे तर बिबट्याच्या संभाव्य हल्ल्यापासून बचावण्यासाठी काही गोष्टींची काळजी कटाक्षाने घ्यायला हवी. त्यामुळेच गावकऱ्यांच्या बरोबरीने ते शालेय विद्यार्थ्यांशीही वेळोवेळी संवाद साधतात. बिबटे नसेल तर आपण नाहीत. वनवृक्ष करा. बिबट्यांपासून संरक्षण करण्यासाठी आपण वनवृक्ष करायला पाहिजे. बिबट्याने तर बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेतलंय. आता वेळ आली आहे मानवानं समजून घेण्याची.
बिबट्या आणि मानवातला हा संघर्ष तेव्हाच कमी होऊ शकेल जर आपल्याला बिबट्याची भीती वाटत असेल तर रात्री आपल्या संरक्षणासाठी आपण आपल्यासोबत टॉर्च आणि गाण्यांचा आवाज केला पाहिजे. तसेच दबक्या पावलांनी न चालता आवाज करत चाललं पाहिजे. एकट्या दुकट्याने फिरण्यापेक्षा जमावाने राहावं. उघड्यावर शौचास बसू नये. लहान मुलांना एकटे सोडू नये. पाळीव प्राण्यांसाठी बंदिस्त गोठे असावेत. परिसर स्वच्छ ठेवावा जेणेकरून डुक्कर, कुत्री यासारखे प्राणी तिथे फिरकणार नाहीत. बिबट जनजागृतीचा डंका सर्वदूर पसरावा या हेतूने बिबट सफारीचा प्रस्ताव देखील वन विभागानं मंजूर करून घेतलेला आहे. यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊ शकेल. तसंच यामुळे मानव आणि बिबट यांच्यातील दरी देखील कमी होऊ शकेल. बिबट्याच्या बाबतीत लोक बाहेर लई बिबट्याला म्हणजे गुस्सा करायची, पण लोकांना आम्ही पटवून देऊन बिबट्याला कसा वाचवायचा हे आम्ही लोकांना सांगितल्यामुळं लोक आता आमचे ऐकतात. आणि बिबट्या कुठं फसला, विहिरीत पडला किंवा घरात घुसला तर तो कसा काढायचा, तर डॉक्टर अजय देशमुख यांच्या मदतीने आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट यांच्या मदतीने विहिरीत पाळणं सोडणं किंवा बिबट्याचा पिंजरा सोडून त्यांना अलगद बाहेर काढून आम्ही निसर्गामध्ये फॉरेस्टच्या परवानगीनं मुक्त करतो. बिबट्यांच्या हालचाली टिपण्यासाठी वन विभागानं या ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावलेले आहेत. इथल्या मानव प्राणी संघर्षाचं मूळ शोधण्यात ही पद्धत अत्यंत मोलाची ठरली. आपल्या जनतेचं जीवरक्षण आणि कल्याण याचं महत्त्व सरकार जाणून आहे. म्हणूनच लोकांसाठी अनेक सुविधा आणि योजना इथे राबवल्या जात आहेत. जर एखाद्या व्यक्तीवरती हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये व्यक्तीचा मृत्यू झाला तर शासनातर्फे त्याला 10 लाखाची नुकसान भरपाई म्हणून दिल्या जात आहे. यापैकी रकमेपैकी 3 लाख रुपये तत्परतेने द्यायचे आहेत आणि 7 लाख रुपये वारसांच्या सामूहिक खात्यावरती फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवायचे आहे आणि त्यातनं मंथली इन्कम आहे ते त्या वारसांना उपलब्ध होईल. माझ्या हातात जो पार्ट तुम्ही पाहताय हा ट्रॅप कॅमेरा आहे. ज्या वेळेस दुर्घटना घडतात किंवा ज्या वेळेस येथील जे व्यक्ती आहेत हे व्यक्ती सांगतात की आमच्या अमक्या ठिकाणी प्राण्यांचा वावर आहे, अशा वेळेस वनकर्मचाऱ्याला तिथं थांबणं शक्य होत नाही किंवा जो स्थानिक असतात स्थानिकही तिथं थांबू शकत नाही कारण त्यांचं जीवनमान धोक्यात येतं. अशा वेळेस ह्या ट्रॅप कॅमेऱ्याचा आम्हाला उपयोग होतो. हा ट्रॅप कॅमेरा साधारणतः ज्यावेळेस आम्ही ज्या ठिकाणी ज्या डायरेक्शनमध्ये किंवा ज्या लोकेशनमध्ये लावतो त्या लोकेशनमध्ये आम्ही हा ऑन करतो आणि त्या ठिकाणी साधारणतः जमिनीपासून 2 फूट उंचीवर हा ट्रॅप कॅमेरा ज्या ठिकाणी येण्याची जे डायरेक्शन आहेत प्राण्यांचे त्या ठिकाणी याचं जे तोंड आहे हे तोंड त्या ठिकाणी करून आम्ही लावतो. रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस हा ट्रॅप कॅमेरा लावला जातो त्यावेळेस त्या येणाऱ्या प्राण्यांची मुवमेंट्स ह्या कॅमेऱ्यामध्ये छायाचित्राच्या माध्यमातून किंवा चित्रणाच्या माध्यमातून टिपली जाते. मानव प्राणी संघर्ष कथेतील या टप्प्यावर माणिकडोह इथल्या नर्सरीचं रूपांतर बिबट निवारा केंद्रात झालं. जखमी अपंग बिबटे आणि अनाथ पिल्लांना माणिकडोह इथल्या नर्सरीत ठेवण्यात आलं. 1999 साली बिबटे पकडता मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट सुरू झाल्यानंतर 1999 पासून ह्या माणिकडोह रेस्क्यू सेंटरची सुरुवात झाली आणि इथे सुरुवातीला एक नर्सरी होती. त्या नर्सरीमध्ये नंतर पिंजरे आणून ठेवणं, कॉन्फ्लिक्ट झाल्यानंतर पकडणं आणि पकडून इथे आणल्यानंतर त्याला ट्रीटमेंट करणं, ॲनिमल हे झाल्यानंतर
इंज्युअर असेल, हे असेल, मग वाढत 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 याची संख्या, सुरुवातीला आम्ही पकडायचो, ही बिबटे कॉन्फ्लिक्ट तयार झालं तिथून आणायचा, पकडायचा आणि तसाच ठेवायचा. माणिकडोह इथं भारतातलं एकमेव बिबट निवारण केंद्र अद्ययावत सुविधांनी सज्ज करण्यात आलंय. इतर राज्यातील लोकही आज या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यासाठी येतात. बिबट्यांच्या बचावासाठी गुंगीची औषधं, ट्रँक्विलायझर बंदूक, हेडलॅम्प, रुग्णवाहिका यासारख्या तांत्रिक सुविधांसह बचाव पथकं सदैव सज्ज असतात. एवढंच नव्हे तर माणसांप्रमाणेच इथं बिबट्यांची देखील वेळोवेळी वैद्यकीय तपासणी केली जाते. हा दोन्ही आशाच. त्यांच्या विष्ठेचे नमुने प्रयोगशाळेत चिकित्सेसाठी पाठवले जातात. लेपर्ड रेस्क्यू सेंटरमध्ये वाईल्ड ॲनिमल रेस्क्यू केल्यानंतर तो जेव्हा लेपर्ड रेस्क्यू सेंटरला येतो तर आमच्या जबाबदारी त्याबद्दलच्या वाढतात की त्याचं हेल्थ स्टेटस काय आहे आणि त्याबद्दल जर त्याला काही प्रॉब्लेम आहे म्हणजे इन्फेक्शन आहे तर त्याला ट्रीट करायचं आहे. त्यासाठी आम्ही जे फिकल एक्झामिनेशन आहे त्याला एक आपण मोठा पार्ट आहे. हे फिकल एक्झामिनेशन कलेक्ट करतो आणि हे फिकल एक्झामिनेशन आपण एक्झामिनेशनसाठी बाहेर पाठवतो. बिबट्यांसाठी या ठिकाणी भव्य पिंजरेही तयार केलेले आहेत. पिंजरे कसले हो, छोटंसं जंगलच म्हणावं लागेल त्यांना. हा जो केज आहे हा पूर्ण आमचा डे केज आहे. डे केज म्हणजे काय, यामध्ये आपण एका बिबट्याला जवळपास 250 स्क्वेअर मीटरचा एरिया देतो. हा सेंट्रल झू ऑथॉरिटीचा नियम आहे की एका बिबट्याला तेवढी जागा मिळाली पाहिजे. तर आपल्या इथं ते आपण प्रोव्हाइड करतो. एका केजमध्ये एकच बिबट्याला ठेवतो कारण बिबट्या हा सॉलिटरी ॲनिमल आहे, एकटा राहणारा प्राणी आहे. इथं बिबट्यांना फिरण्यासाठी भरपूर मोकळी जागा आहे. लपण्यासाठी वृक्ष तसंच बांबूचं वन. इतकंच काय, झाडावर नखांनी ओरखडण्याची त्यांची नेहमीची सवय लक्षात घेऊन त्यासाठी देखील खास व्यवस्था या पिंजऱ्यात केलेली आहे. जणू काही आपण आपल्या जंगलातच आहोत अशा ऐटीत बिबटे इथं वावरतात. बिबट्या आपला शत्रू नाही, तर तो आपल्या सोबतीनं राहणारा एक भित्रा लाजाळू प्राणी आहे. त्याने आपल्याला स्वीकारलेला आहे. आपल्या सवयींचा तो आदर करतो. तेव्हा आपण त्याला नाकारून कसं चालेल? बदलत्या परिस्थितीशी या मुक्या प्राण्याने तर सहज जुळवून घेतलंय. आता कसोटी आहे ती आपली, स्वतःला बुद्धिमान म्हणवून घेणाऱ्या मनुष्य प्राण्याची. त्याच्या विरुद्ध आणि पर्यायानं निसर्गाविरुद्ध सतत संघर्ष सुरू ठेवायचा की त्याच्यासोबत सहजीवनाच्या पाऊल वाटेवर सामंजस्य आणि साहचर्याचं पाऊल टाकायचं,
हे आपणच विवेकानं ठरवायचं. जसं मानवाचा जीव महत्त्वाचा असतो त्याचप्रमाणे प्राण्याचा जीव महत्त्वाचा असतो आणि हा श्रेणी 1चा प्राणी आहे. त्यामुळे जो संपत चाललेला प्राणी आहे या प्राण्याला आपल्याला वाचवायचा आहे. कुठं ना कुठे या प्राण्याला जर वाचवलं नाही तर निसर्ग चक्रामधील जी साखळी आहे ती कुठे ना कुठे पोकळी निर्माण होईल व ती आपल्यावर हॅम्पर होईल. मानव जातीच्या जे जीवनचक्र आहे त्याला कुठे ना कुठे एक भेग पडेल. त्यामुळे या प्राण्याला आपल्याला वाचवायचं आहे. वनाला देव मानण्याची आपली परंपरा आहे. मग त्याच्या संगतीनं राहणारे वनचरही त्याचाच भाग नाहीत का? जंगल कोणी नष्ट केलं? माणसाने केलं. वृक्षतोड कोणी केली? माणसाने केली. डॅम कोणी बांधले? माणसाने. डेव्हलपमेंटच्या नावाखाली आपण त्याचं अस्तित्व संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. तो त्याचा अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतोय. ह्या दोन्ही एकमेकास विरोधक आहेत पण पूरकसुद्धा आहेत. शासन आणि सेवाभावी संस्थेच्या अथक प्रयत्नांना जनतेच्या सकारात्मक सहभागाची जोड मिळाली तर येणाऱ्या भविष्यात हा संघर्ष आणखी कमी होण्यास निश्चितच मदत होईल.